काळूबाईच्या नावानं सांग भलं. आता आम्ही उतरतो गेला. आता आम्ही आलो आहोत घाटजाई मंदिरामध्ये आणि स्नेहा आपल्याला त्याची माहिती सांगेल. हे आहे घाटजाई देवीचं मंदिर. बेसिकली ही अशी कथा आहे की आता पाचगणी स्टार्ट होते, घाट स्टार्ट होतो, तर ही घाटजाई देवी इथे बसलेली असते की घाटामध्ये येणारे जाणारे पर्यटक असतात किंवा स्थानिक असतात, खास करून स्थानिकांसाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी की घाटामध्ये प्रवास करताना वगैरे त्यांना कोणताही अपघात होऊ नये वगैरे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ती इथे असायची. आणि तर तिचं मग इथे आता मंदिर बांधलं गेलं. म्हणजे विशेषतः प्रवासाला निघालेले जे लोक आहेत ते या मंदिराची म्हणजे जाऊन दर्शन घेऊन वगैरे निघतात, असं काही काही असू शकतं. घाटात प्रवास करतात. असं आहे की अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. असे रस्ते वळणाचं रस्ते. आलेलो आहोत आपण मंदिरामध्ये. एक मिनिट. आता आम्ही आलोय वाईच्या ढोल्या गणपतीच्या मंदिरात. आता मी चाललोय आतमध्ये दर्शनासाठी. चला आपण जाऊयात आतमध्ये. आत्ता आम्ही आलोय वाईच्या महागणपतीला, ढोल्या गणपतीला. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता गणपती घाटावरती थोडा वेळ जाऊन बसू आणि त्याच्या समोर असणारं जे एक मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवते. ढोल्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या समोर असलेल्या काशी विश्वनाथ या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. तुम्ही आता जे पाहताय ते काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे. कृष्णा नदीच्याच काठी असलेलं एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ याला म्हटलं जातं. हे मंदिर भगवान शंकरास समर्पित असून या ठिकाणी काशी विश्वनाथ म्हणजे शिव यांची पूजा केली जाते. हा आहे गणपती घाट. संध्याकाळच्या वेळेला इतकं छान वाटतं. इथे समोरून छान नदी वाहते आणि याच गणपती घाटावरती लोक संध्याकाळी असं बसायला, वेळ घालवायला निसर्गाच्या सानिध्यात येतात
आम्ही सुद्धा आलेलो आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये गेलो, तिथे दर्शन घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं आता इथे छान निवांत थोड्या वेळ पाण्यात पाय टाकून बसावं. रेसिता खाली जाऊ शकतो इथे? हो जाऊ शकतो. ही आहे कृष्णामाई. पाय घसरेल थोडंसं फक्त बघ कसं वाहतं पाणी. हा आपला बाप्पा ढोल्या गणपती. बस आता आम्ही बसलोय गणपती घाटावर. दाखव तुम्हाला कसे पाय सोडून बसले हाती घेऊन. छान 5 वाजले आहेत आता. छान पडलं आणि बसलेलो. नंतर कुठे जाणार आपण? आता इथून पुढे आपण जाणार आहोत मांढर देवीला. फायनल आपण तिथे ट्रिपचे एंड करूया. म्हणजे आजच्या दिवसातल्या शेवटचा स्पॉट. आता आम्ही इथे ओटी घेतोय. 1 साडी सेंटर. चाललोय आता पण प्रचंड हवा आहे बघा. हवा आता आजच्या दिवसाचा शेवट आम्ही काळूबाईच्या दर्शनाने करतोय. हे डोंगरात वरती ॲक्च्युली डोंगरातच असल्यामुळे खूप जास्त थंडी आहे आणि हवा तर खूपच आहे. हे मंदिर आता इथे आम्ही असं वरती चालतो पायऱ्या. खूप छान वाटतं. अगदी महाबळेश्वर पाचगणी म्हणजे त्याच्यावर इतकं छान वाटतं. हे आहे मंदिर काळूबाईचा. हा मंदिराचा कळस इथून आहे ना. आम्ही खालीच काढलो का तिथे. हां हे मांगीर बाबा देवस्थान आहे आणि हे काळूबाई. दम लागला. मंदिराचं मुख्य द्वार. आतमध्ये काळूबाई प्रशस्त असेल मंदिराच्या आजूबाजूला. येत असेल इथून इथून. हां हां आहे आहे. रांगेचं आहे. आता गर्दी कमी आहे त्यामुळे
हे आहे म्हणजे आता आपण आलेलो होतो जेव्हा काही असं असतं काय म्हणतो सण वगैरे तेव्हा खूप गर्दी असते, त्याच्या नियोजनासाठी हे केलेलं आहे. आता गर्दी नाही त्यामुळे असं डायरेक्ट आपण आलेलो पण खूप गर्दी असते. जाऊया ना. देवीचं फायनल दर्शन झालं, काही गर्दी नव्हती त्यामुळे पटकन दर्शन झालं. पण इकडचं जे वातावरण आहे ना खूप सुंदर आहे. हवा तर इतकी लागते ना म्हणजे काय विचारायलाच नको. म्हणजे एखादं उडून जाईल एवढी अशी हवा आहे. आता मी खामकरमधून साताऱ्याचे कंदी पेढे घेतलेले आहेत माझ्या मैत्रिणींना. सिद्धी मॅम काय घेतलं तुम्ही जरा दाखवा, किती पेढे घेतले? अरे माय गॉड, दिस इज माइन. हे खामकर मिठाईवाले एकच घेतले, त्यांच्याकडून आम्ही घेतलेला आहे हा कंदी पेढ्यांचा बॉक्स. किती घेतले दाखवा ना बॉक्स. अंकिता दाखव जरा पिशव्या. अर्धा जवळपास 28 पिशव्या आणि हे 2. हा तब्बल 52 बॉक्स घेतलेले आहेत. तुमच्या इकडे तर कुंकू दिसतंय, तुम्ही मांढर देवीला जाऊन आलाय का? चला आता मला उशीर होतो, चला. तर अशा प्रकारे आम्ही आजचा ब्लॉग इथे संपत आहोत. सो आता कंदी पेढ्यासारखा गोड दिवस गेल्यानंतर कंदी पेढ्यासारखेच पेढे खाऊन आम्ही आमचं रात्र बैऱ्याची आहे. चला बाय बाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. बाय.